करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती केलेले आरोप कोर्टाकडून मान्य. वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश. पोटगीची मिळणारी रक्कम तटपुंजी आहे. मुलगा 21 वर्षाचा असून तो बेरोजगार आहे. खर्चासाठी महिन्याला कमीत कमी 15 लाख रुपये हवे. त्यासाठी हायकोर्टात जाणार. करुणा मुंडे यांची माहिती. वाल्मिक कराडनं कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्यासमोर कक्षामध्ये त्यांच्यासमोरच मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली होती. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. करुणा मुंडेंची मागणी. धनंजय मुंडेंवरती फडणवीसांचा वरदहस्त पूर्वापारपासून. करुणा मुंडेंचा आरोप. मुंडे विरोधात विरोधी पक्षात असताना देखील फडणवीसांचा वरदहस्त होता. करुणा मुंडे यांचा दावा. धनंजय आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव उतरला धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाहीत. शिशिव मुंडे यांची पोस्ट. माझी आई छळाचा जो दावा करते तसाच तिनं आमचाही छळ केलाय. शिशिवचा आरोप. पोटगी वाढून मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाणार असं सांगताना करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. डसाडसा रडत त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली. करुणा मुंडेंना कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडे यांची माहिती. माझी आई काही ना काही बहाणे बनवत राहते. माझ्या आईनं गृहकर्ज सुद्धा फेडलेलं नाहीये. शिशिव मुंडे यांची पोस्ट. निवडणुकीच्या काळामध्ये गाडीमध्ये बंदूक ठेवून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होता. करुणा मुंडे यांचा आरोप. रुपाली चाकणकर या नेत्यांसाठी काम करतात. करुणा मुंडे यांचा आरोप. न्यायालयामध्ये न्याय मिळतोच, बाकी कुठेही मिळत नाही. करुणा मुंडेंचं वक्तव्य. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टानं मान्यता देत पोटगी दिलेली आहे. त्यामुळे यापुढे करुणा शर्मा नव्हे तर करुणा धनंजय मुंडे असंच म्हणावं. करुणा मुंडे यांचं आवाहन. घरगुती हिंसाचारामध्ये दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाहीये. धनंजय मुंडेंकडून प्रेस नोट जारी. आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगीचा. घरगुती हिंसाचाराचं अजून कोर्टामध्ये सिद्ध झालेलं नाहीये. धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून प्रेस नोट जारी. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्यावा. अंजली दमानिया यांचा दावा. धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यासाठी अंजली दमानिया निवडणूक आयोगाला पत्र देणार. हिंसाचार करणारा मंत्री मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत राहता कामा नये. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची दमानिया यांची मागणी. कोर्टानं करुणा मुंडे हे धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत असं कुठे म्हटलं ते दाखवा. गुणरत्न सदावर्ते यांचा अंजली दमानियांना सवाल. एखाद्याच्या कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार दमानियांना कुणी दिला? सदावर्तेंचा सवाल. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेला निर्णय अभिनंदनीय. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. तर सगळं माहीत असतानाही फडणवीस कानावरती हात ठेवून. अंधारेंचा आरोप. करुणा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर धनंजय मुंडेंसंदर्भात अजितदादा योग्य निर्णय घेतील असं वाटतंय. आव्हाडांचं वक्तव्य. कृषी विभागानं जास्त दरामध्ये बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर खरेदी केल्याचं समोर. एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमधून धक्कादायक बाब उघडकीस. शेतकऱ्यांच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीमध्ये 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दमानियांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याची दमानियांची माहिती. भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग. त्यांना मंत्रिपदावरून काढा आणि सरकारची प्रतिष्ठा राखा. वडेट्टीवार यांचा सरकारवरती निशाणा. पणन विभागांना सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे आंदोलन नागपूर मुख्यालयामध्ये 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी. अधिवेशनाला 120 तालुक्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी हजर राहणार. रायगडच्या अलिबागमध्ये रवींद्र चव्हाण यांनी घेतली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू. नागपूरमधल्या 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी. प्रलंबित 5 पाणी पुरवठा योजनांना 31 मार्च पूर्वी मंजुरी द्यावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यामधील जबाबदारीचं वाटप केलं. राज्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करणारे फडणवीस हे या सरकारमधील पहिले मंत्री. राहुल सोलापूरकर यांच्याकडून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा. शिवराय हे आग्र्याहून लाच देऊन सुटले या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यानं राजीनामा. भांडारकर संस्थेनं राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारला. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यानं अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्यावरही सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू. रोहित पवार यांचा दावा. निवडणुकीच्या तोंडावरती मतांसाठी लाडक्या बहिणींचा वापर केल्याचाही रोहित पवार यांची टीका. मतं मिळत नसल्यानं सरकारनं योजना बंद केली असेल. शिवभोजन थाळी बंद केल्यावरून राऊतांचा सरकारवरती हल्लाबोल. ही योजना सुरू ठेवल्याच्या भुजबळांनी केलेल्या मागणीचं राऊतांकडून स्वागत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा सरकार 2.5 कोटींवरून 25 लाखांवरती आणणार. वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती, लाडकी बहीणसाठी नव्हती. बच्चू कडू यांची टीका. तर पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचं, हा मोठा प्रश्न आहे. बच्चू कडू यांचा हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल. ठाकरेंच्या वाशिम आणि परभणी जिल्हा प्रमुखांचा पक्षाला रामराम. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेमध्ये प्रवेश. अजित पवार नसते तर शिवसेनेचे सुद्धा 100 आमदार निवडून आले असते. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. 80 जागा लढून 60 जागा निवडून आल्या. संजय राऊत यांनी संपवलेली शिवसेना शिंदेंनी वाचवली. गुलाबराव पाटील यांचा राऊतांवरती निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.